लातूरच्या उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे काही कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे। भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून हे स्पष्ट झालेलं आहे। आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत। 13 ते 16 जानेवारीच्या काळामध्ये उदगीर शहरामध्ये 42 कावळ्यांचा अनपेक्षित मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली होती। कावळ्यांचा मृत्यू झालेल्या भागातील 10 किलोमीटर परिसरामध्ये अलर्ट झोन जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या वाहतुकीवरती देखील निर्बंध आता घालण्यात आले आहेत। पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत। त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची कारण नाही। जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये मृत्यूमुख आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव। श्रीराम, उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 42 कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जिल्हा प्रशासन हे अलर्ट मोडवर आलंय। नक्कीच उदगीर शहरामध्ये साधारणतः 13 ते 16 जानेवारीच्या दरम्यान जवळपास 42 कावळे या अनपेक्षितरित्या त्यांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झालं होतं। त्यांनी तातडीने या सर्व घटनेची दखल घेत काही नमुने वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेसाठी पाठवले होते। भोपाळला वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या नमुन्यांचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यात सांगण्यात आलेलं आहे की बर्ड फ्लूमुळे या कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे। ही बातमी येताच जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार आदेशही निर्गमित केलेले आहेत। त्यानुसार कावळ्यांचा मृत्यू झालेला जो परिसर आहे त्याच्या 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे। तसंच अलर्ट झोन मधील कुक्कुट पक्षी जे आहेत त्यांचं सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुन्यांचं संकलन आता जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे। नक्की श्रीराम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।